विविध प्रलंबित मागण्यांसाठी यवतमाळ जिल्ह्यातील दिग्रस तालुक्यात सरकारी, निम्न सरकारी कर्मचारी तसेच शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी 21 एप्रिल पासून बेमुदत संप पुकारला आहे। शासनाच्या भूमिकेविरोधात कर्मचाऱ्यांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे। दिग्रस इथं विविध कर्मचारी संघटनांनी बेमुदत संप पुकारला आहे। शासनाकडून मागण्यांवर ठोस निर्णय न घेतल्याचा आरोप करत हा आंदोलनाचा मार्ग स्वीकारण्यात आलाय। सुधारित पेन्शन योजना, जुनी पेन्शन योजना लागू करणे, सेवानिवृत्तीचे वय 60 वर्ष करणे आणि कंत्राटी कर्मचाऱ्यांना नियमित करण्याच्या प्रमुख मागण्या करण्यात आल्या आहेत। तसेच आरोग्य विमा आणि सेवा विषयक प्रश्नांवरही तोडगा काढण्याची मागणी करत आंदोलन तीव्र करण्याचा इशारा देण्यात आला आहे। या संपामध्ये दिग्रस तालुक्यातील सर्व कर्मचारी या संपामध्ये सहभागी आहेत। संपाच्या विविध मागण्या आहेत। गेल्या कित्येक वर्षांपासून आम्ही शासनाकडे आमच्या मागण्यांसाठी अर्ज निवेदन देत आहोत, तरीसुद्धा शासन सकारात्मक भूमिका घेत नसल्यामुळे कर्मचाऱ्यांनी हे बेमुदत संपाचे जे शस्त्र आहे ते उपसलेले आहे। कित्येक वर्षांपासून जशाच तशी जुनी पेन्शन योजना लागू करावी म्हणून आम्ही शासनाकडे आमच्या मागणी मांडत आहोत, तरी देखील शासन ही मागणी मंजूर करत नाही आहे। तसेच विविध संवर्गातील जी रिक्त पदे आहेत ती भरत नाही आहेत। शिपाई आणि वाहन चालक भरतीवर शासनाने निर्बंध आणलेले आहेत। त्या भरतीवरील निर्बंध उठवण्याकरता आकृतीबंध आणि इतर अशा अनेक मागण्या आहेत, ज्याकरता आम्ही वर्षानुवर्षापासून पाठपुरावा करत आहोत, तरी देखील शासन सकारात्मक भूमिका घेत नाही आहे। त्याकरता आम्ही आज 21 एप्रिलपासून बेमुदत संपाचे शस्त्र उगारलेले आहे।